पेंडकर यांचा सत्कार। श्रीमान गुणवत्ता कामगार पुरस्कार प्राप्त एसटी महामंडळ वर्कशॉप नांदेड येथील कर्मचारी तथा भावसार सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय रामदासजी पेंडकर तानूरकर साहेब सेवानिवृत्तीनंतर बिलोली नगरीत आगमन झाल्याने विविध सामाजिक संघटनांच्या वतीने त्यांचा यशोचित सत्कार करण्यात आला। या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पेंडकर साहेबांच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला। आपल्या मनोगतात रामदास पेंडकर यांनी समाजातील विविध सामाजिक, सांस्कृतिक तसेच जनसामान्यांच्या समस्या यावर परखड भाष्य केले। त्यांनी आपल्या खास शैलीत भारूडच्या माध्यमातून समाज प्रबोधनापर संदेश देत उपस्थितांचे मने जिंकली। त्यांच्या विचारांना आणि सामाजिक बांधिलकीला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमास प्रजाराष्ट्र मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्य कार्यकारिणी सदस्य गौतमजी भालेराव, सामाजिक कार्यकर्ते मोहन जाधव, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते नामदेव पाटील कल्याण, सिटी इंडिया न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंशेटवाड यांच्यासह बिलोली शहरातील विविध सामाजिक चळवळींमध्ये कार्यरत असलेले अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी रामदास पेंडकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। सत्कार सोहळ्यामुळे बिलोलीतील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना नवचैतन्य मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। डिपार्टमेंटचे आदरणीय पेंडकर साहेब यांचं 31 मे या दिवशी रिटायरमेंट झालं। योगायोगानं आमच्या बिलोलीच्या सर्व टीमला त्यांचं निमंत्रण होतं, पण काही कारणास्तव आम्हाला जाता आलं नाही आणि आदरणीय पेंडकर साहेब काही कामाच्या निमित्तानं बिलोली ते आले असता आमचा सर्व ग्रुपच्या वतीनं आदरणीय पेंडकर साहेब आज या बिलोली नगरीमध्ये आज आमचे जे वादनेचे वाघ शिष्टमंडळ जे होते आज भेटले आणि मला जे सत्कार केले त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो। सत्कार करणे म्हणजे नुसतं फुलाचंच हार देऊन सत्कार नाही, तर एक प्रकारची जिम्मेदारी माझ्यावर त्यांनी दिलेली आहे। त्यांनी दिलेल्या जिम्मेदारीला मी मनापासून स्वीकारतो आणि ते काम करायला तयार आहे। आज जाधव साहेबाबद्दल बोलायचं म्हणजे ज्या वेळेला मी एस टीमध्ये काम करत होतो त्यावेळेला त्यांनी अप्रेंटिस म्हणून माझ्यासोबत होते। अप्रेंटिस असल्यावेळेस तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही एक छोटा मोठा म्हणून नाही तर आम्ही त्यांना मित्र म्हणून मानतो, त्यांनी मला मित्र म्हणून मानतात। त्या विचाराने आम्ही काम केलो का हे काम करीत असताना त्या वृक्षामध्ये एक नारळाचं झाड आणि लिंबूचं झाड त्या ठिकाणी लावलेलं आहे। आजही फळारूपाला आलं। त्याचबरोबर त्यांचे कार्य या बडूर याच्यामध्ये बी फळारूपाला आलेलं। आज त्यांनी बडूरचे सरपंच आहेत। आज त्याचबरोबर आमचे भालेराव सरांनी जे शाहिरी करत होते त्या शायरीचे 2-2 शब्द माझ्या कानावर पडले आणि ते शायरीच्या माध्यमातून मलाही एक प्रोत्साहन दिलं। याच्यामधून एक भारून मी तयार केलेलं आहे परिवर्तन याच्यामधलं। आणि मी समाजामध्ये वावरत असताना अनेक प्रश्न समाजामध्ये आहेत आणि अनेक प्रश्नाच्या एका व्यक्तीनं सोडू शकत नाही, पण संकल्पना एकाची जरी असली तरी सर्वांच्या सहकार्यानं सर्व प्रश्न सोडतात हे नक्कीच मला या ठिकाणी समजलं। म्हणून आज मुलंही भरपूर आहेत, मुलीही भरपूर आहेत, पण मुलींचं लग्न लवकर का जुळत नाही याला कारण एकच आहे, मुलीच्या अपेक्षापेक्षा मुलींच्या आईवडिलांची अपेक्षा आहे। आणि त्याचबरोबर या लवकर न जुळण्याचं कारण अनेक आहेत आणि त्याचबरोबर लवकर न जुळल्यामुळं मार्ग दुसरीकडे चाललंय आणि आईवडिलांना लाथाळले चालले संस्कृतीला लाथाळले चालले। याच्याबद्दल 1-2 शब्द मी असं 1-2 ओळीमध्ये मी एक भारूड तयार केलेलं आहे। या ठिकाणी मला माझी जुनी मित्रमंडळी भेटल्यामुळं मला राहत नाही आणि ते मी म्हणून दाखवण्याचा छोटंसं प्रयत्न करतो। सर शाहिरी बोलतो मी तेवढं मला गायक नाही, पण माझे विचार या ठिकाणी बोलण्याचं मी छोटंसं प्रयत्न करतो। खरं सांगतो तुम्हाला बदलून गेला जमाना बदलून गेला जमाना। पोरी लागले पोराच्या नादाला पोर लागले पोरीच्या नादाला। खरं सांगतो तुम्हाला
बदलून गेला जमाना जमाना बदलून गेला जमाना. असं का घडतं? मायबापाच्या विचारांचा स्वप्नांचा करून चुरगुडा, मायबापांच्या स्वप्नांचा करून चुरगुडा, सोडून जाऊ लागले रानो रानाला रानाला. अरे खरं सांगतो तुम्हाला, बदलून गेला जमाना.